चिंतेचा विषय आहे आणि तुकाराम मुंढे साहेबांचं काम या विभागामध्ये खूप चांगलं आहे. अख्ख्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी आणि मग त्यांना तीच विनंती करण्यासाठी आलो की आम्ही यापुढे कंप्लेंट पत्र देतो आहोत. आम्ही समजू शकतो NPSC स्वायत्त संस्था आहे, मी तिथं काही बोलू शकणार नाही, पण आम्ही दिलेलं पत्र हे नक्कीच तुम्ही त्यांना पाठवू शकता. तुम्ही जर बघितलं असेल याच्या आधी सुद्धा अजून लोकेश पाटील आहे, नंतर गौरव पाटील आणि ऋषिकेश दोन जे युवा आहेत त्यांनी एक पत्र तुकाराम मुंढे साहेबांच्या ऑफिसला दिलं 21 तारखेला आणि त्याच दिवशी संध्याकाळी तुकाराम मुंढे साहेबांच्या ऑफिसने MPSC आयोगाला ते पत्र आणि ते सगळे पुरावे पाठवले होते आणि तुमच्या लेवलवर तुम्ही निर्णय त्या ठिकाणी योग्य पद्धतीचा घ्यावा अशी विनंती केली. आज सुद्धा आम्ही जेव्हा चर्चा केली तुकाराम मुंढे साहेबांचं मत आहे की सिस्टम म्हणजे सरकारमध्ये जे अधिकारी येतात ते स्पर्धा परीक्षा देऊन पारदर्शक पद्धतीने येणं फार महत्वाचं आहे. जर कुठल्याही परीक्षेमध्ये पैसा देऊन त्याच्या संपर्कातून एखादा व्यक्ती अधिकारी होत असेल तर उद्या जाऊन सर्वसामान्य लोकांना तो न्याय देऊ शकत नाही. ही भूमिका त्यांची जी आहे आणि आमची जी आहे ती नक्कीच समान आहे. आता आम्ही दिलेलं पत्र ते आयोगापर्यंत पाठवतील अशी आशा या ठिकाणी आम्ही करत आहोत. आता त्यांना भेटल्यानंतर आणि हे जे सर्व विद्यार्थी माझ्या बरोबर आले हा त्यांचा मुद्दा. तिथे हे सर्व विद्यार्थी त्यांच्याशी बोलत होते, चर्चा करत होते, त्यांच्यावर एक विश्वास आहे, अधिकारी म्हणून त्यांचं काम चांगलं आहे, त्यामुळे सर्व विद्यार्थी त्यांच्यावर विश्वास ठेवून असतात. त्यामुळे चांगल्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून या विषयावर बोलणं हे त्यांच्यासाठी महत्वाचं होतं आम्ही करत आलो होतो. आता तुमच्याशी बोलल्यानंतर आम्ही लगेचच MPSC आयोगाकडे त्या ठिकाणी चाललेलो आहोत. आता मगाशी जेव्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या कार्यालयामध्ये मी प्रेस कॉन्फरन्स घेत होतो, मी सगळ्यात मिळून एक पत्र हे लोकेश पाटलाचं गौरव पाटील लोकेश पाटील असा एकच व्यक्ती आहे. यांनी हे पत्र जे पाठवलं आयोगाला त्याची कॉपी तुम्ही आम्हाला दाखवली, मी त्यावेळेस ती बघितली नव्हती. हे सगळं बघितल्यानंतर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ऋषिकेश गांगर्डे नावाची जी व्यक्ती तो जेव्हा ही कंप्लेंट केली होती या पाटलांनी याच्या बरोबरच ऋषिकेश गांगर्डे सुद्धा तुकाराम मुंढे साहेबांच्या ऑफिसला आला होता. त्याच्याबरोबर MPSC आयोगाला सुद्धा गेला होता. काही मिनिटांपूर्वी ऋषिकेश गांगर्डे यांनी एक व्हिडिओ हा टाकलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलेले लोकेश पाटील उर्फ गौरव पाटील हा त्याचा मित्र आहे, त्याला थोडं धमकावलं, त्याला भीती दाखवली गेली म्हणून त्यांनी पत्र देऊन माघार घेतली. पण त्या पत्रामध्ये ऋषिकेश गांगर्डेचे सुद्धा नाव आहे आणि तो एक खरा अर्थाने युवा म्हणून आणि MPSC विद्यार्थ्यांचा विचार करत असल्यामुळे तो त्याच्या भूमिकेवर ठाम आहे आणि त्यांनी सांगितले की मी माझी कंप्लेंट मागे घेतलेली आहे. आणि हे जर तुम्ही नीट वाचलं याच्यामध्ये फार वेगळ्या वेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. याच्यामध्ये तो सांगतोय की महिनाभर मी तपास करत होतो आणि नंतर तो सांगतोय की मी चेष्टा करतो. त्यानंतर तो तुकाराम मुंढे साहेबांच्या ऑफिसला आला, हा पाटील लोकेश पाटील गौरव पाटील जो कोणी आहे MPSCच्या कार्यालय मुंबईमध्ये आला. बरेच दिवस त्याच्यावर त्यांनी काम केलं आणि नंतर आता कुठेतरी त्याच्यावर दबाव आल्यानंतर तो म्हणतो मी चेष्टा करतो. त्याच्यावर कहर असा झालाय की त्यांनी असं दिलंय की आयोगाची 22 मार्च रोजीची परीक्षा झाल्यानंतर सदर प्रश्न टाईप करून तीच प्रश्नपत्रिका मी 20 मार्च रोजी ही पाठवली होती. म्हणजे 22 तारखेला टाईप करून 20 ला पाठवली. खरंच हा देवापेक्षा मोठा झाला, त्याला टाइम ट्रॅव्हल करता येतं असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि याच्यात तो स्वतः म्हणतो की याच्यामध्ये काही पेपर प्रश्नपत्रिका असलेल्या याच्यामध्ये काही प्रश्न हे मॅच झालेले आहेत. आमचं हेच म्हणणं आहे ना, जो क्लासेसचा प्रश्नपत्रिका होत्या त्यातल्या 100 पैकी 90 प्रश्न हे आयोगाच्या प्रश्नाला मॅच झाले. हाच आमचा त्याच्यामध्ये मुद्दा आहे. त्यामुळे ऋषिकेश पाटील का गौरव पाटील हे काय आमच्यासाठी महत्वाचं नाही. आमच्यासाठी प्रश्न हा महत्वाचा आहे की या युवांना आता जी शंका वाटायला लागली की MPSCचा पेपर आपण होऊ शकतो, त्या शंकेचं निरसन होणं हे महत्वाचं. म्हणून आम्ही सर्वजण भेटण्यासाठी
आयोगाकडे चाललेलो आहोत. आयोगामध्ये कोण आम्हाला भेटेल का आम्हाला आता सांगता येणार नाही, पण पुढच्या 45 मिनिटांपर्यंत आम्ही आयोगाला नक्कीच त्या ठिकाणी पोहोचतो. तक्रार हीच आहे ना. ऋषिकेश पाटील आणि गौरव पाटील आणि लोकेश पाटील हे असं नाव दिलेलं आहे, पण ऋषिकेश गांगर्डे हा सुद्धा तक्रार करणारा व्यक्ती आहे ना. या माणसाबरोबर ऋषिकेश गांगर्डेशी तक्रार केली होती. तो म्हणतो मी तक्रार मागे घेणार नाही, कारण त्याला माहिती आहे युवा कधी घाबरच नसतो. युवाने गेल्या काही दिवसांमध्ये काय संघर्ष केला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे ऋषिकेश न घाबरणारा व्यक्ती त्यांनी व्हिडिओ केलेला आहे, मी तक्रार मागे घेत नाही. त्यामुळे मग आयोगाला हेच पत्र दाखवून आमचा टाइम वेस्ट न करता जो ऋषिकेश गांगर्डे आहे त्याला आता आम्ही जी कंप्लेंट करत आहोत, हे सगळे जे विद्यार्थी आहेत त्याच्यातच त्यांच्यावर इम्पॅक्ट झालेला आहे, त्यांच्या मित्रांवर, मैत्रिणींवर, बहिणींवर अन्याय झालेला आहे. हे लोक त्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने तिथे लढत आहेत आणि आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत. कोणाकडनं तरी दबाव 100% आणला गेला आहे. याच्या आधी जेव्हा आयोगाशी काही विद्यार्थी बोलण्यासाठी गेले त्यांनी त्यांना डायरेक्ट सांगितलं, जर तुम्ही वेगळ्या पद्धतीची काही तक्रार करत असता, वेगळ्याच काही भूमिका घेणार असाल तुमच्यावर आम्ही कारवाई करू, अशी सुद्धा प्रत्यक्षपणे धमकी दिली असं आम्हाला कळतंय. आता याच्या बरोबर आपण जर बघितलं आणि हे आम्हाला कळलं तर एक व्यक्ती जो या लोकेश पाटलांच्या संपर्कात काही दिवसांपूर्वी होता, लोकेश पाटलांनी सांगितलं की अशी आम्हाला धमकी दिली. लोकेश पाटील आता मागा घेत असताना ऋषिकेश गांगर्डेंनी स्पष्टपणे आज त्याच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की लोकेश पाटलावर गौरव पाटलांचा दबाव आहे. तो दबाव कोणतरी 100% तिथं टाकते आणि ते जे काही नंदुरबारचा क्लास आहे, तो नंदुरबारचा क्लास हा पाटलाचा कोण पाटील या गावचा पाटील हे आम्हाला तरी त्या ठिकाणी माहित नाही. योगायोगाने ज्या उमेदवारांचा पेपर ज्या उमेदवाराने हा पेपर शेअर केला, तो जो कोणी उमेदवार ती उमेदवार जे कोणी असेल ती स्वतः नंदुरबारची, तो नंदुरबारचा आणि हा पाटील सुद्धा नंदुरबारचा, हा क्लास सुद्धा नंदुरबारचा. हा पाटील नंदुरबारच्या क्लासचा जो प्रमुख आहे तो नंदुरबारचा आहे आणि हे जो याच्यामध्ये ज्यांनी पेपर शेअर केलाय ते सुद्धा जे 6व्या नंबरला निवडून आलेले आहेत, 6व्या नंबरवर त्यांचा नंबर लागलेला आहे ते सुद्धा नंदुरबार. कुठं ना कुठे काय ना काहीतरी लिंक आहे, काय ना काहीतरी याच्यामध्ये होत आहे असं आमचं सगळ्यांचं